निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, हा बोला ताई. तुम्ही सुनीता ताई का? हो हो ताई. हो, मला अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? फुलंब्री कुठून? फुलंब्री फुलंब्री कुठे आलंय? इकडे जे औरंगाबादच्या अलीकडे थोडं. हा हा तालुका हा आहे हा ना. हा हा हा. नाव सांगू शकता का ताई? नाही ना, नाव नाही बरं सांगू नाव शकत. नका सांगू, चालेल चालेल. काय अनुभव आला? अनुभव आला थोडा की रेंज मध्ये या ताई. हा, अं, रेंज मध्ये या म्हटलं, आवाज कट होतोय थोडा, हो बाहेर का? या. बर बर. हम्म. हा बोलता येतो बोला. का? हो हो बोला ताई. म्हटलं मी आता माझी आई होती ना, माझ्या आईच्या घरी फोटो होता, पहिले जुना स्वामींचा. फोटो. हो, आईच्या घरी. हम्म. मग मी सेवेत कशी आले मलाच कळालं नाही. माझ्या आईच्या घरी फोटो होता. हा हा त्याच्यानंतर मग भावाच्या लग्न झाल्यावर आम्ही पुन्हा दर्शनाला गेलो. त्याच्यानंतर पुन्हा 5-6 वर्ष काहीच नाही. अरे बापरे. हा हा पुन्हा मग आम्ही दर्शनाला घेऊन मुलीचं लग्न झालं तर. हम्म. मग तिथून पुढं मग मी माझं करायला लागले, जसं माझ्या मनात भावना ती उत्पन्न झाली. अरे वा. आणि मग नंतर मुलगी शाळेत जात होती, तिला मैत्रिणीनं ना पुस्तक दिलं नित्यसेवेचं, जुनं, एकदम जुनं लगे. हम्म. त्याच्यातलं मग मी ते स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त ते वाचत राहायचे. ते दुसरं अरे काही वा. सेवा माहित नव्हती मला. हा. बरीच त्याच्यात भरपूर वाचत होते मी ते नित्यसेवातलं. अच्छा. नंतर मग आता मागं लॉकडाऊन झालं ना, हो. उघडल्यानंतर मग आम्ही नित्यसेवाला गेलो, रात्रीच्या नाईट सेवाला, याला हा. दिंडोरीला. अच्छा. हा. मग माझा मुलगा ना ड्रिंक करतो ताई, खूप अरे ड्रिंक बापरे, किती करतो तो. वर्षाचा आहे तो? आता तो 30 वर्षाचा आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये? हो, गाई आम्हाला शेजार पण तसाच आहे ना ताई, खेडेगावामध्ये. हो. मग मी तिकडे नाईट सेवाला गेले तर त्याचा ऍक्सिडेंट झाला, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला लगे. मुलाचा? वर्षांमध्ये त्याचा. हो. अरे बापरे. असं ट्रकनीच लोटून दिलं होतं त्याला. मग बापरे. त्याच्या डोळ्यालाच डोळ्याखाली हाड आहे ना, त्या डोळ्याखाली त्या हाडावर लागले तर 3 टाके पडले त्याला. अरे बापरे. हा. हो, दुसरं काहीच नाही झालं त्याला, दुसरं काहीच नाही झालं. वाचला म्हणजे सगळे म्हणायला लागले, म्हणे तुम्ही रात्री सेवायला गेला, स्वामींनी वाचवलं म्हणे त्याला. हो खरंच. त्याच्यानंतर मग कोरोना आला. कोरोनामध्ये मग त्याचा मित्र आणि तो 2 जण एकाच खाटवर झोपायचे, एकाच 15 दिवस. आणि त्याला इतकी ताप त्या मुलाला पण आणि याला पण. अरे. बरोबरच्या मुलाला खूप हे झालं, कोरोनाचं हे झालं त्याला. अरे बापरे. हो, त्याला ऍडमिट केलं त्याला. याला काहीच नाही ताई, आणि याच्यातून मेडिकल मधून गोळ्या आणल्या, बरं झाला. अरे वा. चांगलं आला मला. अरे वा. हो, आणि त्यानंतर मग मला पण खूप दुःख आलं लगे. हा. एक दिवस दवाखान्यामध्ये गेले, मग सेवा चालूच होती. अरे वा. हो, मग मला ते पांढऱ्या पिशा कमी सांगितलं. अरे बापरे. मुलांनी कुठे नेलं, दवाखान्यामध्ये नेलंच नाही. 2-4 दिवस झोपून राहिले ना, आपोआपच उठून बसले. अरे वा. बघा, हो. स्वामींची कृपा आहे. आणि आता दिव्यात मध्ये मी 108 पारायण केली बरं. आता माझी मुलगी सेवेत आली, ती सेवा सांगते तिकडून मला फोनवर. मग मी ती सेवा करते. 108 पारायण केले ताई मी स्वामी चरित्राची. बाप रे, सलाम आहे तुम्हाला. आणि त्यानंतर मग पुन्हा मी 3 पारायण केले होते गुरुचरित्राचे.
हा मग आता दिव्यामध्ये दररोज मग कमळच फुल यायचं, ते बारीक 3 गुलाबाचे फुल यायचे. एक कुत्रा दिसलं मला त्याच्यामध्ये, गाय दिसली. बापरे. हो. आणि मारुतीचं म्हणजे सपोर्ट ते सगळं असं तोंड बरोबर दिसत ते दिव्यामध्ये मला. अरे वा. आणि मुलाची दारू सुटली का ताई? नाही ना ताई, अजून त्याच्यासाठीच मला सेवा घ्यायची होती. त्याला तारक मंत्राचं पाणी वगैरे द्यायचं ना. देते ताई ते बी, पण तो घेत नाही ना, असं फेकून देतो ना, त्याला काही समोर घेतच नाही तो. त्याच्या त्या आणि असं पाण्यामध्ये तो टाकून द्यायचं ना ताई थोडस. हा देते, मी चहामध्ये टाकून देते. ते तारक मंत्राचं बी मी समजा आता 5-6 वर्षापासून करते. आम्ही तिथून अक्कलकोटला दर्शनाला गेलो होतो ना, तिथून मग ते आम्ही ते 7 वचनचं कॅलेंडर आणलं होतं. अच्छा. हा ते सेवायचं नव्हतं सेवा. मग त्याच्यातूनच पाहून मी ते लिहून मग ते तारक मंत्राचं मी ते पाणी चहामध्ये देते त्याला, चहा करून सनी. नाही, चहा करून देण्यापेक्षा ना ताई पिण्याच्या पाण्यात वगैरे असं टाका. चहा करून नको. नाही का? डायरेक्ट जाऊ द्या ते भांड्यामध्ये टाकत, त्याच्या भांड्यात टाकत चालेल ना? पिण्याच्या पाण्यात वगैरे असं टाका. मग सुटन का? नक्की सुटेल. हो हो ना, तेच परेशानी. आई ताई तो दुसऱ्याच जास्त ऐकतो, जसा तिथे भांडणं करतो. त्याच्याकरता मी किती दिवसाची मला तुम्हाला फोन करायचा, पण तो घरी राहतो ना. आज लग्नाला गेलेला आहे तो, म्हणून मी आज तुम्हाला फोन लावला. अच्छा. मग केंद्रे दादा नाही तर प्रदीप दादांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं सेवा घ्या ताई. बरं. श्री स्वामी समर्थ ताई. मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.